और गाइस हमारे सोनू भैया भी आ चुके हैं फाइनली, तो गाड़ी अपनी रेडी। हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आता इथे वाजलेले आहेत पहाटेच्या 5 आणि इथून साहेब आता त्यांच्या ड्युटीला निघाले. आणि जेव्हा साहेब ड्युटीला निघणार होते तेव्हा मी त्यांना बाल्कनीमध्ये आले होते बाय करायला. आणि जेव्हा मी बाल्कनीमध्ये आले तेव्हा एक काम वाढवून ठेवलं मी. तर हे बघा, एक छोटीशी फुलदाणी पडली माझ्या पायाचा धक्का लागून आणि ते एक काम वाढवून ठेवलं. त्यामध्ये काही म्हणजे काही रोप वगैरे नव्हतं, फक्त माती होती. पण ती माती पूर्ण बाल्कनीमध्ये पूर्ण पसरली. तर आता तेवढं काम मला वाढलं होतं. तर आता साहेबांना म्हणजे बाय वगैरे करून आल्याच्यानंतर मी ते आता चहा ठेवते थोडासा. आणि रात्री पण साहेबांना कामावरून येताना भरपूर उशीर झाला होता, त्यामुळे साहेबांनी काय दूध वगैरे आणलं नव्हतं. त्यामुळं आता म्हणजे मजबुरीने मला काळा चहा प्यावा लागेल. तसं तर मला काळा चहा अजिबात आवडत नाही, पण आता काय करायचं, आता दूध नाही आहे त्यामुळं थोडासा काळा चहा करून प्यावा लागेल. तर इथे आता म्हणजे साहेबांना डबा वगैरे बनवला होता, त्यानंतर मी सगळा पसारा आवरून ठेवला होता. तर आता थोड्या वेळ जर चहा वगैरे पिते, फ्रेश होते आणि त्यानंतर मी बाकीच्या ज्या चपात्या वगैरे आहेत त्या बनवून घेते. आणि आज शनिवार असल्यामुळे वैभवची पण सकाळची शाळा आहे, त्यामुळं आता मला लगेच नाश्ता वगैरे बनवावा लागेल त्याच्यासाठी. आणि नाश्त्यामध्ये काय ते भाजी चपाती वगैरे असली तर तो खातो. त्यामुळं ज्या बाकीच्या उरलेल्या चपात्या आहेत त्या मी आता लगेच करून घेईन थोड्या वेळाने चहा वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर. तर इथे आता मी अद्रकची चहा बनवली आहे, कारण की आज दूध नाही आहे त्यामुळं मी मसाल्याची चहा वगैरे बनवणार नाही. आणि ही काळी चहा जी असते ना त्यामध्ये थोडंसं अद्रक टाकलं तर थोडंसं म्हणजे टेस्ट चांगली येते चहाची. त्यामुळं मी इथे अद्रकची चहा बनवते. आणि आता इथे चहा तयार झालेला आहे. तर मी इथे थोडा वेळ का होईना, म्हणजे 5 ते 10 मिनटं का होईना, असं सोफ्यावरती बसून निवांत चहा पिते किंवा बाल्कनीमध्ये वगैरे बसून चहा पिते. पण आता सध्या बाल्कनीमध्ये माती वगैरे साठलेली आहे भरपूर, म्हणजे फुलदाणी पडल्यामुळं. त्यामुळं मी इथे सोफ्यावरती बसून चहा पिते. तर इथे बघा, वेळ झालेली आहे 5:30 वाजलेले आहेत पहाटेच्या. आणि बाहेरचा म्हणजे बघा हॉलमधून बाहेरचं दृश्य कसं दिसतंय ते. तर इथे आता मुलं झोपलेली होती हॉलमध्ये आणि पूर्ण म्हणजे अंधार होता, कारण मी बाहेरची लाईट वगैरे लावली नव्हती. अंधारातच मी चहा पीत बसली होती हॉलमध्ये. आणि असं म्हणजे पहाटेच्या टायमाला थोडासा चहा पिला ना तर थोडंसं फ्रेश वाटतं. जी झोप असते ती झोप निघून जाते, कारण पहाटे 3:30ला मी उठून स्वयंपाकाला सुरुवात करते. त्यामुळं थोडासा का होईना आळसपणा आलेला असतो. पण जेव्हा मी म्हणजे थोडासा चहा पिते तेव्हा जो आळस असतो तो सगळा निघून जातो आणि नंतर पुढच्या कामाला सुरुवात करता येते. तर आता चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर मी इथे उरलेल्या ज्या चपात्या आहेत त्या बनवायला घेतलेल्या आहेत. म्हणजे पीठ ठेवलं होतं मी झाकून वगैरे, पण आता इथे वापस बनवायला घेते. आणि कारण की रोज तर म्हणजे मी वैभव उठायच्या टायमालाच मी चपात्या बनवते उरलेल्या. पण आज वैभवची पण सकाळची लवकरची शाळा आहे 7ची, त्यामुळं थोडंसं लवकरच चपात्या बनवून घेते. आणि चपाती भाजी वगैरे भाजी तर तयार आहे, अंड्याची भुर्जी केली होती. तर सोबतच चपात्या बनवून दिल्या की त्याचा नाश्ता होईल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की वैभवला आणि मला चहा आणि चपाती खायला खूप आवडतं. सकाळी सकाळी चहा चपाती भेटली की आम्हाला दुसरा काही नाश्ता त्याची काही गरज नसते आम्हाला.
पण चहामध्ये खाण्याची चपाती जी असते ना ती थोडीशी असं मऊ लुसलुशीत अशी चपाती असली ना तर ते चहामध्ये खायला जरा चांगलं वाटतं. बाकी असं निब्बर किंवा कडक चपात्या असल्या तर ते चहामध्ये खायला चांगलं नाही वाटत. तर चपात्या मऊ लुसलुशीत होण्यासाठी मी इथे बघा जे आपण फोल्डिंग करतो ना चपात्याची पिठाची, तर त्या फोल्डिंगमध्ये मी तेल एकदम व्यवस्थित प्रमाणात लावते. म्हणजे तेल लावायला कंजूसी नाही करत मी अजिबात. व्यवस्थित असं तेल लावते आणि त्यानंतर फोल्ड करून मी चपाती लाटते. आणि अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित तेल लावून जर फोल्ड केलं ना तर चपाती चांगली अशी फुगते आणि चपातीला पदर वगैरे व्यवस्थित येतो. आणि दुसरी टिप म्हणजे की चपात्याचं पीठ जे असतं ना ते थोडंसं मऊ असं मळून घ्यायचं. कडक पीठ असं मळायचं नाही, कारण मऊ पीठ मळून घेतलं ना तर चपात्या मऊ लुसलुशीत अशा होतात. आणि फोल्डिंग करताना तेल व्यवस्थित लावलं ना तर चपाती चांगली अशी फुगते व्यवस्थित. आणि चपाती बनवण्याची टिप मी फक्त म्हणजे जे नवविवाहित मुली वगैरे असतात ज्यांना चपात्या वगैरे बनवायला येत नाही व्यवस्थित त्यांच्यासाठी फक्त मी ही टिप दिलेली आहे. बाकी तुम्ही माझ्या जेवढ्या मैत्रिणी आहात त्यांना चपात्या वगैरे शिकवायची काही गरज नाही पडणार, कारण की ऑलरेडी सगळ्यांना आपापल्या संसारामध्ये रोज चपात्या बनवाव्या लागतात आणि सगळ्यांना येतात चपात्या, हे मला माहिती आहे. फक्त की मुलींसाठी मी ही टिप दिली. आणि इथे बघा चपाती किती छान अशी टम्म अशी फुगलेली आहे. आणि अशी फुगलेली चपाती ही एकदम मऊ लुसलुशीत अशी होते. आणि ही चपाती दिवसभरासाठी जरी आपण ठेवली तरीसुद्धा ती एकदम मऊ अशी राहते, कडक अजिबात होत नाही. आणि अशी चपाती चहामध्ये खायला खूप टेस्टी लागते. तर जर तुम्हालाही म्हणजे मुलींना जर अशा मऊ लुसलुशीत अशा चपात्या करायच्या असतील तर ह्या 2 टिप्स वापरा. म्हणजे एक तर की पीठ एकदम मऊ असं मळायचं आणि त्यानंतर जेव्हा आपण फोल्ड करतो चपाती तेव्हा तेल व्यवस्थित असं लावायचं आणि अजिबात कोरडी चपाती ठेवायची नाही. फोल्डिंग करताना एकदम व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, त्यामुळं चपातीला चांगला पदर सुटतो आणि चपाती व्यवस्थित अशी फुगते. तर आता इथे तुम्हाला बोलत बोलत माझ्या सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. आणि आता ही लास्ट चपाती होती, एकदम छोटीशी चपाती होती, तर ती बनवून घेतली. आणि त्यानंतर आता सगळा पसारा जो आहे चपात्यासाठी काढलेला तो सगळा पसारा काढून ठेवते आणि लगेच पटापट मी भांडे जे आहेत ते धुवून ठेवते, कारण की असंच ठेवलं ना मग ते पुन्हा कंटाळा येतो. त्यामुळं पूर्ण भांडे धुवून सगळं किचन वगैरे पुसून घेते. आणि आता इथे सगळ्या चपात्या बनवून झाल्याच्या नंतर मी चपात्याचा जो डबा आहे त्याच्यामध्ये सगळ्या चपात्या ठेवून घेते. आणि चपात्या ठेवण्या अगोदर थोडंसं म्हणजे कपड्यामध्ये गुंडाळून ह्या चपात्या ठेवते, कारण की म्हणजे जो चपातीला घाम सुटतो म्हणजे गरम चपात्याला, तर त्यामुळे चपात्या भिजणार वगैरे नाहीत कपड्यामध्ये जर गुंडाळून ठेवल्या तर. आणि त्यानंतर चपात्या वगैरे झाल्या, सगळा नाश्ता वगैरे तयार झाला, त्यानंतर मी इथे बाल्कनीत आले. जे काम मी वाढवून ठेवलं होतं तर ते आता करून घ्यावं लागेल मला. हे विनाकारण म्हणजे पूर्ण बाल्कनीमध्ये सगळी माती पसरली होती आणि पायसुद्धा ठेवायला जागा नव्हता, पूर्ण माती पसरली होती. तर ती बाल्कनी मी अगोदर क्लीन करून घेते. तर हे जे छोटं म्हणजे फुलदाणी आहे ना त्याच्यामध्ये मी काही रोप वगैरे काही लावलं नाही. अगोदर एक वेल होतं त्याच्यामध्ये, पण ते वेल जे आहे ते जळून गेलं. जेव्हा अनुष्का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्या टायमाला ते वेल जळून गेलं होतं. तर त्यानंतर मी याच्यामध्ये काहीच लावलं नव्हतं, फक्त माती भरून ठेवली होती. तर आता ही बाल्कनी जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेते. आणि हे एका साईडला मी सगळी रोपं ठेवलेली होती, कारण की बाल्कनीमध्ये थोडंसं हिंडायला फिरायला जागा असली पाहिजे, त्यामुळं मी एका साईडला सगळ्या म्हणजे फुलदाण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. तर आज वॉटर वॉश करताना हे सगळं म्हणजे फुलदाण्या ज्या आहेत त्या काढून व्यवस्थित त्याच्या खाली काही माती वगैरे असेल किंवा काही घाण वगैरे असेल तर ते स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर सगळ्या फुलदाण्या वापस इथे ठेवते.
तर इथे बाल्कनीमध्येच एक मी नळ लावलेला आहे. तर तो नळ चालू केला की लगेच बाल्कनी म्हणजे वॉटर वॉश करायला काही टेन्शन नाही. बकेट भरून पाणी आणा किंवा काही म्हणजे अशी झंझटमारी काहीच नाही. आणि ही बाल्कनी धुताना मी कधीही किचन वायपरच वापरते. ते मोठं वायपर वगैरे वापरत नाही, कारण की किचनच्या बाल्कनीमध्ये थोडीशी अडचण आहे. फुलदाण्या वगैरे आहेत आणि छोटीशी बाल्कनी आहे, त्यामुळं अडचण आहे. त्यामुळं मी मोठा वायपर वापरत नाही इथे. तर छोट्या वायपरनीच ही बाल्कनी धुवून घेते. तर इथे मी नळ चालू केलेला आहे आणि त्यानंतर इथे सगळी बाल्कनी जी आहे ती व्यवस्थित धुवून घेते. आणि ग्रिल वगैरे पुसायचे आहेत, पण ते नंतर मी डस्टरने वगैरे पुसून घेईन. आता फक्त ही बाल्कनीमध्ये साठलेली जी माती आहे ती फक्त धुवून काढायची होती मला. तर आता इथे माझे किचनचे डस्टर जे आहेत ते सगळे सुकलेले होते रात्रभर. आणि त्यानंतर इथे बघा बाल्कनी एकदम स्वच्छ एकदम क्लीन अशी झाली होती. आणि सगळे म्हणजे हे फुलदाणी वगैरे सगळी काढून एकदम क्लिनिंग व्यवस्थित अशी झाली होती. त्यामुळं एकदम छान असं वाटत होतं. आणि जिथे स्वच्छता असते तिथेच म्हणजे एकदम चांगलं वाटतं. तर आता त्यानंतर ही जी किचनची लादी आहे ना ती मी हप्त्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा असं हाताने पुसून घेते. कारण की किचनमध्ये थोडासा पसारा असतो, काही थोडेफार वस्तू असतात. त्यामुळं मोपनी इथे लादी पुसताना हे म्हणजे एकदम चांगली अशी लादी निघत नाही याच्याने. त्यामुळं थोडंफार का होईना म्हणजे हप्त्यातून 2 ते 3 वेळा का होईना मी असं हाताने डस्टरने लादी पुसून घेते. सगळा इकडचा पसारा तिकडं असं करून व्यवस्थित सगळ्या पसाऱ्याच्या खालची लादी व्यवस्थित असं क्लीन करून घेते. आणि अशा प्रकारे जेव्हा आपला किचनचा कानाकोपरा एकदम व्यवस्थित असा स्वच्छ असा असतो ना, तेव्हा म्हणजे काहीच हे वाटत नाही. म्हणजे कुठं झुरळ होणं किंवा कुठं काही किडा मुंगी किंवा कुठं काही जाळ्या लागणं असे प्रकार होत नाहीत. आणि हप्त्यातून किमान 2 वेळा तरी का होईना मी डस्टरने असं किचन पुसून घेते. ज्यामुळे माझ्या किचनचा कानाकोपरा एकदम स्वच्छ आणि क्लीन असतो. आणि म्हणजे कुठल्याही फ्रीजखाली म्हणा किंवा कुठल्याही डब्याखाली म्हणा किंवा हांड्याखाली म्हणा किंवा किचन काउंटरच्या खाली म्हणा एकदम कानाकोपरा जो असतो तो एकदम क्लीन असतो. आणि थोडंसाही धूळ वगैरे साठलेली नसते. आणि अशी क्लिनिंग करताना जेव्हा आपण काही कुठे वस्तू वगैरे ठेवलेली असते एखादी किचनमध्ये विसरून, तर ती वस्तूसुद्धा आपल्याला सापडते क्लिनिंग करताना. त्यामुळं आपल्या किचनची क्लिनिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि किचनची क्लिनिंग वगैरे झाल्याच्यानंतर मी ते बाहेर आले हॉलमध्ये. आणि आता वैभव गेला होता आंघोळीला आणि त्यानंतर जे हे अंथरुणं पांघरुणं होते ते सगळे मी काढून घेतली. आणि त्यानंतर हॉलची क्लिनिंग करायची आता बाकी होती. तर आता किचनची क्लिनिंग झाली की लगेच मी हॉलची क्लिनिंग करायला घेते. आणि आता सर्वात प्रथम मी हे जे अंथरुणं पांघरुणं आहेत ते घड्या करून व्यवस्थित फोल्ड करून घेते. आणि आतमध्ये नेऊन बेडरूमच्या म्हणजे जो पलंग आहे त्याच्यामध्ये ठेवते. आणि त्यानंतर ही लादी वगैरे पुसायचं काम हे करून घेईन. आणि जेव्हा वैभव आता शाळेमध्ये जाईल त्याच्यानंतर मी बाकीची जी कामं आहेत क्लिनिंगचे ते करून घेईन. कारण की आता त्याची आंघोळ झाली की त्याला लगेच नाश्ता द्यायचा. आणि त्याचा नाश्ता झाला की त्याची तयारी वगैरे करायला काही बॉटल दे डब्बा दे असं चालू असतं, तर ते करावं लागतं. आणि त्यानंतर जेव्हा तो शाळेमध्ये जातो तेव्हा मग बाकीची म्हणजे क्लिनिंगची कामं वगैरे मी करून घेते. तरी ते घड्या घालत अंथरुणाच्या पांघरुणाच्या घड्या घालतच मी अनुष्काला पण आवाज देत होते. पण ती काही उठायला तयार नव्हती, कारण की तिला सुट्टी आहे. आणि सुट्टीच्या दिवशी मात्र ती थोड्या वेळ झोपते, म्हणजे 7 वाजेपर्यंत का होईना झोपते ती. तर आता तिला मी उठवलं आहे
पण ती उठली आणि डायरेक्ट बेडरूममध्ये जाऊन पलंगावरती झोपली. आणि आता इथे वैभवची तयारी झाली, त्याला नाश्ता वगैरे दिला आणि तो नाश्ता करत होता आणि सोबतच बोलत होता की मम्मी फॅन बंद कर, भरपूर थंडी वाजते, फॅन बंद कर. मग त्यानंतर मग मी फॅन वगैरे बंद केला आणि तो आता नाश्ता करतोय. तोपर्यंत मी घराला पूर्ण झाडू वगैरे मारून घेते. आणि आता सगळी नाश्ता पाण्याची सगळी कामं झालेली आहेत. तर आता इथून पुढं मी क्लिनिंगची कामं चालू करणार आहे. तर आता पूर्ण घराला झाडू मारून झाला की त्यानंतर लादी वगैरे पुसून घेते आणि कपडे वगैरे धुवून घेते. बाकी भांडे वगैरे तर झालेलीच आहेत आणि किचन पण एकदम क्लीन झालेलं आहे. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.